गरजेचं आहे हे मराठा बांधवांनी समजून घ्या। आणि चौथा विषय, संतोष भैया देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी झालीच पाहिजे। एक आरोपी सापडत आणखी नाही, पुरावे नष्ट करायला बाहेर ठेवला ही शंका आहे। दुसरं, ज्या वेळेस हे आरोपी फरार होते त्यावेळेस कोणाच्या घरी गेले, कोणाकोणाला फोन केले हे चार्जशीट मध्ये आलं पाहिजे। बहुतेक हे येत नाही अशी शंका, कारण बडा नेता कोण मान्य न्यायालयासमोर सांगितलेलं होतं त्यावेळेस की या आरोपीने बड्या नेत्यांना फोन केला, त्या बड्या नेत्यांचं बाहेर नाव येत नाही। दुसरी शंका। आता तिसरी शंका, दुखत नसून हॉस्पिटलला नेलं, डॉक्टरांनी का सांभाळलं, पोलिसांनी का नेलं, यांच्या चौकशा होणं गरजेचं आहे। पाचवी गोष्ट, ज्यावेळेस आरोपी फरार होते त्यावेळेस यांना सांभाळणाऱ्या गाड्या आरोपी लोक केलेल्या नाहीत, त्या गाड्या जप्त केलेल्या नाहीत। आणखीन यांना कोणत्यांनी पैसे पुरवले, कोणत्या डॉक्टरांनी त्यांना आणखीन 6 आरोपी केलेलं नाही। हे कोणाच्या घरी राहिले, यांना 6 आरोपी आणखीन केलं नाही।